वेलकम बॅक टू माय चॅनल। मी करिश्मा ऑल ओव्हर नर्सिंगचे टॉपिक कव्हर करणार आहे। तर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर समजेल आणि तुमचा स्टडी सोपा होण्यास देखील मदत होईल। आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं की परिचर्या आणि परिचारिका हे जे लेसन आहे सगळ्यात पहिलं लेसन, तर ते आपण बघितलेलं होतं। त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की परिचर्येची व्याख्या काय आहे, 3 प्रकारे व्याख्या आपण डिस्क्राईब केलेली होती। तर त्यानंतर शास्त्र म्हणजे काय, आपण लॉजिक सायन्स कुठे कुठे लावतो, कसं कसं लावतो हे आपल्याला तिथे समजून घेतलेलं आहे। त्यानंतर आज आपण बघणार आहे सर्वसमावेशक परिचर्या। सर्वसमावेशक परिचर्या म्हणजे त्या शब्दामध्येच मीनिंग आहे बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह नर्सिंग। आपल्याला ऑल ओव्हर पेशंट जेव्हा डॉक्टर जवळ येतो आणि तो त्याची कंप्लेंट सांगतो की मला हे झालेलं आहे, तर डॉक्टर काय करतात, ओनली डिसीजला ट्रीट करतात, बरोबर की या डिसीजचं हे ट्रीटमेंट आहे आणि ते तुम्हाला फॉलो करावं लागेल। परंतु आपल्याला काय करायचं आहे, सर्वसमावेशक म्हणजे आपल्याला त्याची मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, आर्थिक दृष्टी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला त्या पेशंटचा नर्सिंग केअर प्लॅन असा बनवायचा आहे। तर सर्वसमावेशक परिचर्या ही एक पद्धतशीर कार्यपद्धती आहे। यामध्ये समस्यांचे निदान आणि पृथक्करण करून परिचर्या कृतीचे नियोजन केलेले असते। त्याचे सतत असेसमेंट करून नूतनीकरणही केले जात असते। सर्वसमावेशक परिचर्या ही काय आहे, एक पद्धतशीर। याच्या जर आपण बघितलं पूर्ण डिटेलमध्ये नर्सिंग केअर प्लॅन जर आपण बघितला तर त्याचे 7 स्टेप्स आहे। त्या जर तुम्हाला पाहिजे असेल, डिटेलमध्ये जर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला पूर्ण डिस्क्राईब करून त्याचं ते सांगेन। तर ती एक पद्धतशीर कार्यपद्धती आहे। अकॉर्डिंग टू केअर प्लॅन आपल्याला त्या सगळ्या इंटरव्हेन्शन, इम्प्लिमेंटेशन आणि मग त्याचं इव्हॅल्युएशन काढून ते करावं लागतं। यामध्ये समस्यांचे निदान आणि पृथक्करण करून परिचर्या कृतीचे नियोजन केलेले असते। त्याचे सतत असेसमेंट करून नूतनीकरण केले जाते। सतत असेसमेंट, सतत ऑब्झर्वेशन करून नूतनीकरण म्हणजे इव्हॅल्युएशन, कन्क्ल्युजन, की आपण जे असेसमेंट केलेलं आहे, आपण जे केअर देत आहोत पेशंटला, तर त्याचं इव्हॅल्युएशन, त्याचा आउटकम, त्याचं गोल आपल्याला मिळालं की नाही हे आपल्याला सतत बघावं लागतं। तर हे नियोजन शास्त्रीय तत्वांवर आधारित असून व्यक्तिगत म्हणजेच प्रत्येक रुग्णाचे स्वतंत्र असते। हे काय असते, प्रत्येक पेशंटचं जरी डिसीज सेम असला तरीही प्रत्येक पेशंटचा हा नर्सिंग डायग्नोसिस जो आहे तो वेगवेगळा असतो। सर्वसमावेशक परिचर्येमध्ये एका रुग्णाच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, बौद्धिक व आध्यात्मिक या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होण्यासाठी किंवा करण्यासाठी परिचारिकेने समजून घेतलेल्या समस्यांचा निराकरणासाठी वापरलेले विशेष तंत्र व कौशल्यांचा समावेश सर्वसमावेशक परिचर्येमध्ये होत असतो। सर्वसमावेशक परिचर्येमध्ये काय काय गोष्टी गृहीत धरल्या जातात, तर मानसिक, आर्थिक, शारीरिक, बौद्धिक ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करून काय करत असते, त्या पेशंटचा आउटकम किंवा गोल नियोजनिक पद्धतीने नियोजन करून, म्हणजे जर आपण एखादे काय असणार आहे, इम्प्लिमेंटेशन, इंटरव्हेन्शन आणि इव्हॅल्युएशन। अकॉर्डिंग टू दॅट जो पेशंट कंप्लेंट घेऊन आलेला आहे आपल्याजवळ की मला हाय ग्रेड टेम्परेचर होतं 2 दिवसापासून, तर मग इव्हॅल्युएशन मध्ये काय येईल की जेव्हा तो ऍडमिट होईल किंवा इनपेशंट असेल, आउटपेशंट असेल, ओपीडी बेसिसवर जर पेशंट आलेला असेल, तर ज्यावेळेस आपण त्याला फॉलोअपला बोलवू तर त्यावेळेस त्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे किंवा नाही हे काय येईल, त्याचा इव्हॅल्युएशन येईल। त्यानंतर यावरून लक्षात येते की आता परिचर्या ही रुग्ण ऍडमिट झाल्यानंतर त्याचा आजार बरा करण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून पेशंट ऍज अ होल, यावरून आपल्याला माहिती पडते की आपली जी परिचर्या आहे ती फक्त पेशंट ऍडमिट झाला आणि ओनली फॉर डॉक्टरचे जे ऑर्डर्स असतात ते फक्त फॉलो करायचे नाही आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, पेशंट ऍज अ होल। पेशंट ऍज अ होल मीन्स आपण बघितलेलं आहे मेंटल स्टेटस है ना, मेंटल, शारीरिक दृष्ट्या, त्यानंतर मानसिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, बुद्धिमत्व ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला नर्सिंग केअर आपल्याला द्यायची आहे। तर म्हणून सर्वसमावेशक परिचर्या अत्यावश्यक ठरत आहे। अशा प्रकारची परिचर्या ही प्रत्येक रुग्णाची वेगवेगळी असते। अशा प्रकारची जी परिचर्या आहे ती प्रत्येक रुग्णाची वेगवेगळी असते, कारण एकाच आजाराचे 4 रुग्ण असले तरी दिलेल्या गरजा या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात। बघा, सगळे पेशंट जर आपल्याकडे टेम्परेचर घेऊन आले, परंतु त्यांच्या ज्या गरजा आहे म्हणजे प्रत्येकाची आर्थिक स्थिती ही वेगळी असेल, मानसिक स्थिती वेगळी असेल, बुद्धिमत्ता वेगवेगळी असेल,
त्यामुळे अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा नर्सिंग केअर प्लॅन बनवून आपल्याला आउटकम पाहिजे आहे. त्यानंतर आपण बघू की हॉलिस्टिक अप्रोच टू नर्सिंग. हॉलिस्टिक अप्रोच टू नर्सिंग म्हणजे काय, तर फार पूर्वीपासून परिचर्येला पवित्र व्यवसाय असे समजले जातात. हॉलिस्टिक अप्रोच मध्ये परिचारिका रुग्णामध्ये कमीत कमी धोके व जास्तीत जास्त सामर्थ्य निर्माण करण्याचा प्रयत्न करते. शक्य असलेल्या रोगांचा प्रतिबंध करून आरोग्य अधिकाधिक वृद्धिंगत करत असते. हे बघा, आपलं जे काम आहे, आपलं परिचारिकेचं जे काम आहे, हे आपण परिचर्या देऊन काय करत असतो, जास्तीत जास्त ज्या पॉसिबिलिटी असतात, इन्फेक्शनच्या पॉसिबिलिटी असतात, क्रॉस इन्फेक्शनच्या पॉसिबिलिटीज असतात, जेव्हा पेशंट ऍडमिट होतो तेव्हा हॉस्पिटल ॲक्वायर्डच्या ज्या पॉसिबिलिटीज असतात त्या आपण आपल्या नर्सिंग केअर प्लॅन थ्रू कमी करत असतो. कारण आपल्या नर्सिंग केअर प्लॅन मध्ये सगळ्यात अगोदर बिफोर अँड आफ्टर हँडवॉश हा सगळ्यात पहिला पॉइंट येतो. जेव्हा आपण पेशंटला टच करतो आणि टच केल्याच्या नंतर आपल्याला हँडवॉश करायचा, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यामुळे आपण काय करत असतो, तर इन्फेक्शनला प्रिव्हेन्शन घालत असतो, आळा घालत असतो. हॉलिस्टिक परिचर्येमध्ये परिचारिका आरोग्यदायी वातावरणाचे महत्व समजून घेऊन स्वतःचे व रुग्णांचे देखील वातावरण आरोग्यदायी ठेवतात. ठीक आहे. हॉलिस्टिक परिचर्येमध्ये काय करत असतात की पेशंटला पॉझिटिव्हनेस देणे, पेशंटशी बोलणे, पेशंटला आपला जो टच असतो तो आपला टच देऊन त्यांना एक इमोशनल बॅलेन्स करणे, हे आपलं सगळ्यात महत्वाचं काम असतं. त्यानंतर आपण जेही कोणची प्रोसिजर करतो, इंजेक्शन देतो, मेडिसिन जेव्हा आपण पेशंटला देत असतो, तर त्यावेळेस आपल्याला पेशंटला ती प्रोसिजर एक्सप्लेन करायची आहे की मी आता तुमच्यावर काय करणार आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्यालाही त्यांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि आपली जी प्रोसिजर आहे ती चांगल्या तरीकेने आपण पार पाडू शकतो विदाउट एनी क्रॉस इन्फेक्शन. ठरवल्याशिवाय त्याला आपण बरे करू शकत नाही हे ती चांगले समजून असते. पेशंटला नर्सेसला माहिती आहे की जोपर्यंत आपण काय करू, त्या पेशंट सोबत IPR किंवा कम्युनिकेशन बोलणे, जोपर्यंत आपण त्याच्यासमोर एक्सप्लोर होऊ नये तोपर्यंत आपण त्याला बरं करू शकत नाही. स्पेशली जेव्हा सायकॅट्रिक वॉर्डमध्ये जेव्हा ड्युटी असतं त्यावेळेस आपल्याला त्यांच्यासोबत बोलणे खूप गरजेचं असतं, कारण त्यांच्या डोक्यात खूप गोंधळ चाललेला असतो. तर अशा वेळेस ही कंडिशन खूप आपल्या कामात येत असते. ती रुग्ण परिचारिका परस्पर संबंध IPR इंटरपर्सनल रिलेशनशिप चांगले ठेवून उपचारात्मक सेवा देताना रुग्ण परावलंबी आहे असे न समजता त्याला सेवेतील भागीदार मानत असते. रुग्ण परावलंबी जरी असला म्हणजे तो दुसऱ्यांवर आधारित आहे हे न समजता आपले जे कार्य आहे त्यामध्ये आपण त्याला पार्टनरशिप दिलेली आहे आणि आपल्या पार्टनरला आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे, ही एक परिचारिका समजत असते. ती एखाद्याचा अवयवाचा आजार असली तरी त्यात पुरताच विचार न करता वर सांगितल्याप्रमाणे पेशंट ॲज अ होल समजून परिचर्या करत असते. जसं मी सांगितलं की आपल्याला फक्त टेम्परेचरच कमी करायचा नाही आहे किंवा फक्त डिसीजच डायग्नोज करायचा नाही आहे, तर आपल्याला कम्प्लीट जे आहे मानसिक, बौद्धिक, शारीरिक, आर्थिक ह्या ज्या दृष्ट्या आहेत त्या समजून घेऊन आपल्याला पेशंटला ट्रीट करायचं आहे. हॉलिस्टिक परिचर्येमध्ये परिचारिका रुग्ण निरोगी राहावा, त्याचे आरोग्य वृद्धिंगत व्हावे म्हणून आरोग्य शिक्षण देते. याबरोबरच प्रतिबंधात्मक, निदानात्मक, उपचारात्मक, पुनर्वसनात्मक सेवा देऊन समाज निरोगी राखण्यास मदत करत असते. तर हॉलिस्टिक परिचर्येमध्ये रुग्ण निरोगी राहावे यासाठी ती काय करत असते, उपचारात्मक, निदानात्मक, त्यानंतर प्रतिबंधात्मक आळा घालत असते, प्रतिबंध करत असते, त्याच्यावर उपचार करत असते, त्यानंतर निदानही त्याच्यावर करत असते आणि या सगळ्यांचा विचार करून ती समाजसेवा करत असते. आहार, विहार, झोप, विश्रांती आणि व्यायाम या आरोग्याच्या चतुर्सूत्रीमधील संतुलन बिघडल्यास आजार होतो, हे आपल्याला त्यांना समजावून सांगायचे असते. हे लक्षात घेऊन हॉलिस्टिक परिचारिका रुग्णास जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करण्याचे कौशल्यही त्यांना शिकवत असते. ध्यानधारणा, मेडिटेशन मध्ये खूप मोठे मोठे आजार जे आहे ते बरे होत असतात. तर हे मेडिटेशन आपल्याला त्यांना समजावून सांगत असते, परिचारिका ही समजावून सांगत असते. त्यानंतर रिलॅक्सेशन, पूर्ण बॉडीला रिलॅक्स करणे, यामध्ये खोल श्वसन करण्यास सांगून आपले लक्ष श्वसनावर केंद्रित करण्यास सांगतात. त्यामुळे स्नायूवरील ताण कमी होऊन काम करण्यास उत्साह देखील मिळत असतो. हॉलिस्टिक परिचर्येमध्ये परिचारिकांनी रुग्णास समजून घ्यावे. हॉलिस्टिक जे परिचर्या आहे त्यामध्ये परिचारिकांनी रुग्णास समजून घ्यावे,
त्यांच्या जीवनशैलीचा मान राखावा. जसं त्यांचं सेडेंटरी लाईफ असेल, सेडेंटरी म्हणजे बसल्या बसल्या एखाद्याचं वर्क असेल आणि त्यांना काही डायग्नोसिस झालेलं आहे, तर आपल्याला त्यांना बसल्या बसल्या कोणते डिसीज होऊ शकतात, काय काय पॉसिबिलिटी होऊ शकते आणि आपण त्याच्यावर कसं प्रतिबंध आणू शकतो हे आपल्याला त्यांना समजून सांगायचं आहे. त्यांना व्यायाम सांगायचा आहे. त्यानंतर त्यांना असं नाही म्हणायचं की तुमचं हे काय लाईफ आहे असं बोलू नये. त्यांचं जे लाईफ आहे त्याच्यासोबतच आपल्याला घेऊन त्यांना व्यायाम देखील समजून सांगायचे आहे. तर त्यांच्या जीवनशैलीचा मान राखावा, त्यांची धार्मिक भावना समजून घेऊन त्या दुखावल्या जाणार नाहीत हेही आपल्याला बघायचं आहे. त्यांचा स्वाभिमान, प्रतिष्ठा यांना समजून घेऊन सेवा द्यावी. परिचारिकांनी समाजामध्ये काम करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्याप्रमाणे आपले आरोग्य आपल्या हाती. जागतिक आरोग्य जी संघटना आहे WHO ना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यामध्ये काय आहे, ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य काय दिलेलं आहे की आपले आरोग्य आपल्या हाती. या घोषवाक्याचा उपयोग करून हे आरोग्य शिक्षणाद्वारे प्रत्येकास समजावून सांगून तसे वागण्यास प्रवृत्त करावे की आपले आरोग्य हे आपल्याच हाती असते. आपल्यालाच त्याला प्रतिबंध करायचा आहे, रोगास प्रतिबंध करायचा आहे व्यायाम करून. त्यानंतर आपल्या आहारामध्ये आपण काय घेतो, आपला विश्राम कुठे आहे, कुठे आपल्याला विश्राम कमी पडत आहे, ह्या सगळ्या हॉलिस्टिक, त्यालाच हॉलिस्टिक म्हटलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला त्या पेशंटला समजून सांगायचं आहे. त्याबरोबरच वर सांगितलेल्या हॉलिस्टिक अप्रोचद्वारे समाजामध्ये व दवाखान्यामध्येही सेवा द्यावी. ज्यावेळेस आपण होम व्हिजिटला जातो त्यावेळेसही पेशंटला किंवा रुग्णाला ह्या गोष्टी समजून सांगायच्या आहे की तुम्हाला ह्या गोष्टी होऊ शकतात, तर तुम्ही त्याला आधीच कसा आळा घालायला पाहिजे, कसं तुम्ही तुमची एक्सरसाइज कंटिन्यू करायला पाहिजे. डायबेटिक पेशंट असेल तर कसं तुम्ही तुमचं शुगर कमी करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी, हायपरटेन्शनचं पेशंट असेल तर तुम्ही जेवणामध्ये नमक कमी घाला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना समजून सांगायचे आहे आणि आपले आरोग्य आपल्या हाती हे घोषवाक्य आपल्या नेहमी लक्षात असून आपण पेशंटला त्या प्रकारे केअर द्यायला पाहिजे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू की परिचारिका म्हणजे नर्स, त्यानंतर परिचर्येचे ध्येय व उद्देश काय काय असते. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत